कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1,20,00,000च्या विकास कामांचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ। कुपवाड प्रभाग क्रमांक 2 मधील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते शनिवारी उत्साहात पार पडला। प्रभागातील रस्ते, सभामंडप, सभागृह तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी एकूण 1,20,00,000 रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे। या विकास कामांमध्ये आमदार निधीतून 40 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत। बजरंग नगर येथील हनुमान मंदिर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेत सभामंडप बांधण्यासाठी 20 लाख रुपये तर पोलीस कॉलनी परिसरात सभागृह बांधण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। नगरोत्थान निधीतून 30 लाख रुपयांचा विविध रस्ता सुधारणा कामांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये जितेंद्र कांबळे घर ते वाघमारे घर, सुभाष कांबळे घर ते दिनकर पाटील घर, श्रीपाद पंडित घर ते माणिक जाधव घर, विनायक साठे घर ते नंदू कदम घर, रामराव भोसले घर ते युवराज पाटील घर, भीमराव चौगुले घर ते राजेंद्र छबावले घर, सुभाष माने घर ते अशोक वसवाडे घर, कमळेसर घर ते रवी कांबळे घर तसेच अशोक वसवाडे घर ते गजानन ओंकारे घर या रस्त्यांचा समावेश आहे। तसेच अण्णाभाऊ साठे निधीतून 50 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत। कसार समाज मंडळामागील गटार व मिरज परिसरातील रस्ते सुधारण्यासाठी 20 लाख रुपये तर शिवशक्ती नगर येथील मुख्य रस्ता ते पाटकरणासह रस्ता सुधारण्यासाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत। या विकास कामांमुळे प्रभागातील अंतर्गत रस्ते, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याच्या सुविधेत मोठी सुधारणा होणार आहे। नागरिकांच्या मागण्या लक्षात घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्यात आले असून कुपवाड प्रभाग क्रमांक 2च्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले। उद्घाटनानंतर आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विविध समस्या आणि सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि कुपवाड परिसराचा नियोजनबद्ध विकास करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले। विकास कामांच्या उद्घाटनामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे आभार मानले। यावेळी माननीय सुशांतदा खाडे, माननीय प्रकाश मामा ढंग, सांगली जिल्हा शहर अध्यक्ष माननीय प्रकाश पाटील, नगरसेवक प्राजक्ता धोत्रे, नगरसेविका तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूण मंजूर विकास निधी 1,20,00,000 रुपये।